नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ड्रायव्हर हा ना सध्या कुणाला कळालंच नाही. म्हणजे कसं कसं मी सांगतो तुम्हाला. जसं शेतकरी लोकांना कळालं नाही ना अजूनपर्यंत, तसं ड्रायव्हर पण कुणाला कळालं नाही. काही एका 2 ड्रायव्हरच्या चुकीमुळं झालं बदनाम ड्रायव्हर. पण ड्रायव्हरचं पण ना आयुष्य इतकं खडतर आहे ना, हे लोकं समजून घेत नाही. विचार करा ना, तो 2-2, 3-3, 6-6 महिने कधी-कधी नॅशनल परमिटच्या ज्या गाड्या असतात, भारतभर जातात. ते 3-3 महिने ड्रायव्हर ना गाडी घेऊन बाहेर असतात. आयुष्याचा काही भरोसा नसतो. काही म्हणजे शाश्वतीच नसतात, की तो एकदा बाहेर गेला ना, की तो घरी येईल. दुसरी गोष्ट, मुलं लहान असतात. ज्यावेळेला त्याचं लग्न होतं ना, मुलं लहान असतात. या व्हिडिओला ना नक्की त्यांनी कमेंट करा, की त्यांनी हे अनुभवलंय. मुलं लहान असतात आणि अक्षरशः ना तो त्या कामामध्ये इतका गुंतवून घेतो आपल्या परिवारासाठी, त्याला कळतच नाही की आपली मुलं कधी मोठी आली. जर मोठ्या मुलीचं लग्न असेल ना, त्यावेळेला त्याला कळतं. ज्यावेळेला तो सुट्टी घेतून घरी येतो ना, अक्षरशः तर त्याच्या आयु मला सुद्धा ना एकदम खराब वाटतं ते. या गोष्टी बोलायला सुद्धा माझा कंठ भरून येतो. त्यावेळेला कळतं कळतं त्याला, की माझी मुलं कधी मोठी झाली, म्हणजे माझी लेक एवढी मोठी कधी झाली. म्हणजे त्यांनी इतकं कामात गुंतवून घेतलेलं असतं. पण त्याच ड्रायव्हरची किंमत कोणी करत नाही. शाश्वती सुद्धा नसते, की त्याला म्हणजे मी कामाला बाहेर आलो तर मी पुन्हा घरी जाईल का नाही? असं जीवन आहे ड्रायव्हरचं. पण आतापर्यंत लोकांना ना ड्रायव्हरची किंमत कळलेली नाही. अक्षरशः तो कामातनं झोकून दिलेला असतो. त्याला कळत नाही, की आपली मुलं कधी मोठी झाली. ना आई-वडिलांचं त्याला सुख मिळत, ना बायकोचं, ना मुलांचं. म्हणजे इतकं तो कामात त्यांचं आपलं वाहून दिलेलं असतं. तर अशी ड्रायव्हरची ना व्यथा आहे. पण काही लोकांना नाही कळत. तुम्हाला काय वाटतं? आणि ज्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली ना, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा.